पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, उंदराच्या तोंडात किती दात असतात? उंदराच्या तोंडात किती दात असतात? आपले पर्याय आहेत: 1. 12 दात, बी. 14 दात, सी. 18 दात, डी. 20 दात। तुमचे बरोबर उत्तर असेल 12 दात। प्रश्न 2, अमिताभ बच्चन यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झाला? अमिताभ बच्चन यांचा जन्म भारतातील कोणत्या राज्यात झाला? आपले पर्याय आहेत: 1. मध्य प्रदेश, बी. केरळ, सी. पंजाब, डी. उत्तर प्रदेश। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. उत्तर प्रदेश। प्रश्न 3, देशरत्न म्हणून कोणाला ओळखले जाते? देशरत्न म्हणून कोणाला ओळखले जाते? आपले पर्याय आहेत: 1. वल्लभभाई पटेल, बी. चंद्रशेखर आझाद, सी. नरेंद्र मोदी, डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, भूकंपाच्या वेळी जमिनीतून कोणता वायू बाहेर पडतो? भूकंपाच्या वेळी जमिनीतून कोणता वायू बाहेर पडतो? आपले पर्याय आहेत: 1. नायट्रोजन, बी. रेडॉन, सी. कार्बन, डी. मोनोऑक्साइड। तुमचे बरोबर उत्तर असेल बी. रेडॉन। प्रश्न 5, राष्ट्रीय पक्षी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राष्ट्रीय पक्षी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आपले पर्याय आहेत: 1. नोव्हेंबर 10, बी. जून 11, सी. नोव्हेंबर 13, डी. नोव्हेंबर 12। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. नोव्हेंबर 12। प्रश्न 6, गंगा नदी कोणत्या महासागराला जाऊन मिळते? गंगा नदी कोणत्या महासागराला जाऊन मिळते? आपले पर्याय आहेत: 1. लक्षद्वीप, बी. अटलांटिक महासागर, सी. प्रशांत महासागर, डी. बंगालचा उपसागर। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. बंगालचा उपसागर। प्रश्न 7, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता? जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता? आपले पर्याय आहेत: 1. सुभाषचंद्र बोस, बी. लाल बहादूर शास्त्री, सी. महात्मा गांधी, डी. भीमराव आंबेडकर। तुमचे बरोबर उत्तर असेल बी. लाल बहादूर शास्त्री। प्रश्न 8, पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? आपले पर्याय आहेत: 1. बिलाल मोहम्मद, बी. मोहम्मद अली जिना, सी. ख्वाजा नबीउद्दीन, डी. सर गुलाम मोहम्मद। तुमचे बरोबर उत्तर असेल बी. मोहम्मद अली जिना। प्रश्न 9, वाराणसी शहरात कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? वाराणसी शहरात कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? आपले पर्याय आहेत: 1. गोमती नदी, बी. गंगा नदी, सी. यमुना नदी, डी. साबरमती नदी। तुमचे बरोबर उत्तर असेल बी. गंगा नदी। प्रश्न 10, जेवताना किंवा जेवून झाल्यावर थंड पाणी पिल्याने कोणता आजार होतो? जेवताना किंवा जेवून झाल्यावर थंड पाणी पिल्याने कोणता आजार होतो? आपले पर्याय आहेत: 1. पोटासंबंधी समस्या, बी. हार्ट अटॅकचा धोका, सी. कफ होण्याची समस्या, डी. वरील सर्व। तुमचे बरोबर उत्तर असेल डी. वरील सर्व। चला जाणून घेऊ जेवण केल्यावर थंड पाणी पिण्याचे नुकसान। पोटासंबंधी समस्या, थंड पाणी प्यायल्याने शरीरात तयार होणाऱ्या पचन रसाचं तापमानही कमी होतं। हार्ट अटॅकचा धोका, काही लोकांना सवय असते की
जेवण केल्यावर ते लगेच थंड पाणी पितात, फॅट तयार होतं, कफ होण्याची समस्या। प्रश्न 11, लाल किल्ला भारतातील कोणत्या शहरात आहे? लाल किल्ला भारतातील कोणत्या शहरात आहे? आपले पर्याय आहेत: 1. जयपूर, बी. आग्रा, सी. दिल्ली, डी. राजस्थान। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।